लाख लाख रुपये पगार शिक्षकाला आणि तिथं ती पटसंख्याच नाही, तर मग ही शासन इतका अफाट पैसा खर्चिते कशासाठी? ही पद्धत कुठंतरी थांबावी आणि आपल्या लेकरं या ठिकाणचे क्वालिटी दर्जेदार शिक्षण व्हावे यांनी मोठा निर्णय घेऊन शाळा वाचवण्यासाठी एक चांगलं महाराष्ट्रातलं पहिलं पाऊल उचललेलं आहे। असा ठराव करणारी नांदुरघाटची ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली आहे। पूर्ण गावातील पालक आता असं म्हणायला लागलेत की आम्हाला जिल्हा परिषद मध्येच आमचा मुलगा गेला पाहिजे। बीडमधील नांदुरघाट ग्रामपंचायतीनं नुकताच केलेला ग्रामसभेचा ठराव राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। तो ठराव म्हणजे पोरांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करा आणि करमाफी मिळवा। पटसंख्या वाढणं असा आहे विश्वास। गेल्या वर्षी 84 होते, तर ह्या वर्षी 184 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आता हे झालं। पूर्ण गावातील पालक आता असं म्हणायला लागलेत की आम्हाला जिल्हा परिषद मध्येच आमचा मुलगा गेला पाहिजे। तिथं म्हणजे लेकराची सुधारणा व्हायला लागली। मराठी शाळांच्या कमी होत असलेल्या पटसंख्येवर हे उत्तर शोधलंय गावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी। जिल्हा परिषद शाळेची तुम्ही बघता अवस्था काय झालेल्या आहेत। एक तर पडझड, घाण, पटसंख्या कमी नाही। इथं उदाहरण तुम्ही माझ्या नांदुरघाट सर्कल आहे, हे ग्रामीण भागात गेल्यानंतर पटसंख्या 3, 4, 8, 10च्या वर नाही, म्हणजे इतकं दुर्दैव आहे। याचं कारण काय? एवढे मोठी पगार आहे, लाख लाख रुपये पगार शिक्षकाला आणि तिथं ती पटसंख्याच नाही, तर मग ही शासन इतका अफाट पैसा खर्चिते कशासाठी? जिल्हा परिषदची शाळा टिकली पाहिजे आणि नांदुरघाटची जिल्हा परिषद शाळा ही निजामकालीन आहे 1916ची, परंतु ही शाळा मोडखळीस आलेली होती। राजकारणींच्या उदासीनता आणि पुढाऱ्यांची उदासीनता। 1-1.5 वर्ष झालं विद्यार्थ्यांना सगळं मोफत देत आहोत। सॉक्स कपडे तर ही शासन देत आहे, परंतु आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना शैक्षणिक साहित्य पूर्णपणे देत आहोत। आणि ह्या ठरावाचा मागचा उद्देश काय आहे की हा गावगाड्यातला शेतकरी 300 रुपये मजुरीवर काम करायचं। शेतमजूर या ठिकाणी 90% आहे। कर म्हणजे कसं असतं किंवा घरपट्टी असते ही कायम ग्रामपंचायतला त्यांच्या PTR वर पडती। मग त्या शेतकऱ्याला आधार मिळावा, त्याचं लेकरू चांगले क्वालिटी दर्जेदार इथं शिकावं, हा प्रामुख्याने उद्देश सर्वानुमते आम्ही हे प्रस्ताव मांडला। आणि हे कर टॅक्स माफ करण्याचा उद्देश आमचे सरपंच, उपसरपंच असतील आणि सर्व सन्माननीय सदस्य यांनी मोठा निर्णय घेऊन शाळा वाचवण्यासाठी एक चांगलं महाराष्ट्रातलं पहिलं पाऊल उचललेलं आहे। या ठरावाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागलाय। अनेक पालकांनी त्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। ह्या 1.5 वर्षापासून ह्या शाळेत मंथन परीक्षा CCTV कॅमेऱ्याखाली घेतो, म्हणजे बाळ कडू द्यायला लागलो कॉपी मुक्तीचे। अशी पद्धत केलेली गावात 1ली, 2री, 3री, 4थी सगळ्या गावातल्या पालकांचा ग्रुप केलाय, शैक्षणिक ग्रुप म्हणून। पाल्याचं आणि शिक्षणाचं याची चर्चा करायची। तर आता 2 दिवसात जवळपास 28 ते 29 TC इंग्लिश स्कूलमधून आणण्याचा पालकांचा मानस आहे। या करमाफीनं होणारी आर्थिक तूट देखील इतर माध्यमातून भरून काढली जाणार आहे। आमची तर नांदूर तळ बाजार भरतो, त्याच्यातून आम्ही काही उत्पन्न तयार होईल किंवा आणखीन इतर एक उत्पन्न करून त्यांचं शिक्षण मोफत करण्याचे नियोजन केलेलं आहे। 15 आयुक्तातून आम्ही जिल्हा परिषद शाळेला निधी खर्च करतो आणि महाराष्ट्रातली नंबर 1 शाळा व्हावी त्याच्यामुळे आम्ही पूर्ण लक्ष देऊन हा खर्च करण्याचं नियोजन केलेलं आहे। विषय काय झाला, मुलांना इंग्लिशमध्येच सांगावं लागायला लागलं। आपलं असं मराठीमध्ये सांगायचं म्हणलं, गिऱ्हाईक आलं, दुकानात बसवलं, किती पैसे झाले, 100 म्हणलं की कळत नाही त्यांना, 100 म्हणावं लागतंय। आता 10 रुपयाची नोट दिली की त्यांना 10 सांगावं लागतंय। असं विषयामुळं मराठी मीडियमला ॲडमिशन घ्यायला लागलो। इंग्लिशमध्ये म्हणल्याच्या नंतर टोटल शेतकरी वर्ग इंग्लिशमध्ये बोलू शकत। दोन्ही विद्यार्थी इंग्लिश स्कूलला होते, आता इथं जिल्हा परिषदला टाकायचे। विद्यार्थ्याची प्रगती होणार, शिक्षक बी नवीन यायला लागलेत, अभ्यासक्रम बी थोडा लक्ष दिलं तर थोडं व्यवस्थिशीर बी राहील। बाकीचा बी फरक पडणच ना, आणि करमाफ बी होणार आहे। नळपट्टी, घरपट्टी, खर्च तर वाचणारच ना, शेतकरी असल्यामुळे तेवढा फायदा बी होऊ शकतो ना। मग जिल्हा परिषद गावची जर मजबूत झाली आणि या ठिकाणच्या लेकरांचे मस्तक सुधारले तर त्या दिवशी 1 नंबर 1चं गाव आदर्श होईल।
कारण आज राजकारणाचा बाजार झालाय, पोरं झेंडे घेऊन मागं फिरायला लागलेले आहेत. ही पद्धत कुठंतरी थांबावी आणि आपले लेकरं या ठिकाणचे क्वालिटी दर्जेदार शिक्षण व्हावेत. आणि काय म्हणून 4.5 वर्षाचा काळ आहे, ही शाळा महाराष्ट्रातली दर्जेदार शिक्षणाची करणं हा आमचा गावकऱ्याचा मानस आहे.